जिल्हा परिषदेमध्ये तसे पाहायला गेले तर गटनेता हे पद यापूर्वी तितके महत्त्वाचे मानले जात नव्हते, पण यावेळी स्वीकृत सदस्य घेतले जाणार असल्याने या पदाला महत्त्व प्राप्त झाले आहे। जिल्हा परिषदेत 68 सदस्यांचे राजकीय बलाबल पाहिले असता सत्ताधारी भाजपचे 38 सदस्य आहेत। त्यानंतर शिवसेना 8, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 11, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष असे सदस्य आहेत। भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्या म्हणून करमाळ्याच्या रश्मी बागल यांची सोमवारी निवड झाली। यापूर्वीच एकनाथ शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी मोहोळचे चरणराज चौरे यांची पक्षाने निवड केली होती, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदावर पूर्वी सांगोल्याचे अतुल पवार यांची निवड करण्यात आली होती। तसेच 10 जणांच्या सहीचे पत्र गटनेता म्हणून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते, परंतु काही दिवसानंतर मोहोळचे माजी सभापती विजयराज डोंगरे हे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्र काढले। त्यामुळे गटनेते पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकारण पेटले आहे। असलेल्या 11 सदस्यांमध्ये गटनेते पदावरून गटबाजी उफाळली असल्याचे पाहायला मिळते। अचानक विजयराज डोंगरे यांचे नाव गटनेते म्हणून प्रदेश राष्ट्रवादीकडून आल्याने अतुल पवार हे नाराज असल्याचे बोलले जाते। ते या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही सांगण्यात आले। तर राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडतील आणि स्वीकृत सदस्य निवडीवरून गोंधळ उडेल असेही चिन्ह आहेत। त्यामुळे पक्षाने वेळेवरच लक्ष घातले तर पुढील येणाऱ्या अडचणींवर लगेच निर्णय घेता येईल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।